नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूर. राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये भाजपाने आज मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे डफरिंगच्या चौकात मध्यवर्ती ठिकाणी आपल्या कार्यालयाचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचार कार्यालयामध्ये काय काय कामकाज चालणार आहे, कसं कसं चालणार आहे आणि तिकडं नगरसेवक जिथं परवाने लागणार आहेत, महापालिकेचे असतील, पोलीस आयुक्तांचे असतील आणि जे काय परवाने लागतील ते ह्या कार्यालयातनं उपलब्ध होणार आहेत. आणि आपण जे आपले शहर अध्यक्ष आहेत रोहिणीताई तडवळकर यांच्या संगत आपण संवाद साधणार आहे. या कार्यालयाचं कामकाज कसं चालणार आहे आणि या कार्यालयामध्ये काय कामकाज चालणार आहे. ताई, दैनिक जनमत ह्या नटरंग राजकारणाच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. ह्या कार्यक्रमामध्ये ह्या कार्यालयामध्ये काय कामकाज चालणार आहे तुमचं? हे मध्यवर्ती कार्यालय आहे. इथं सर्व उमेदवारांना सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे की बाबा तुम्ही डिजिटल लावायचं असेल तर त्याचे परवाने कसं काढायचे, मतदार याद्यांची छाननी कशी केली जाईल, हिशोब कसे ठेवायचे, दैनंदिन कामकाज तुमचं उमेदवारांच्या पदयात्रा, त्याचं नियोजन, त्याचबरोबर उमेदवारांनी कुणाकुणाच्या प्रभागातल्या सर्व महत्वाच्या लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या आहेत, अशा सर्व प्रकारचं मार्गदर्शन या मध्यवर्ती कार्यालयातून येणार आहे. प्रचार साहित्य सर्व 102 उमेदवारांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांच्या पदयात्रा व्यवस्थित सुरू आहेत आणि या मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्याचं रिपोर्टिंग पण होणार आहे. निवडणुकीच्या संध्याकाळपर्यंत मतदान होईपर्यंतचं कामकाज संपूर्ण या प्रचार कार्यालयातून चालणार आहे. सर्व उमेदवारांना विनंती आहे की सर्वांनी प्रत्येक आपला प्रतिनिधी पाठवून या ठिकाणची माहिती, परवाने, त्याच्या सगळ्या डिजिटलच्या गोष्टी, किती खर्चाला मर्यादा आहेत, रोजचा खर्च कसा द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन इथे कार्यालयात बसलेले आपले प्रमुख व्यक्ती करणार आहेत. सर्व उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधून या गोष्टी समजून घ्याव्यात आणि आपली निवडणूक व्यवस्थित पार पाडावी. मॅडम, मला सांगा, ह्या कार्यालयामध्ये फक्त परवाने कसे उपलब्ध केले जातील का परवाने तुम्ही देणार आहे तिथनं? त्यांचा कार्यकर्ता, त्या प्रभागातला जो कार्यकर्ता आहे त्यांनी जे ठिकाणे ठरवलेले आहेत की बाबा इथं या चौकामध्ये डिजिटल लावायचं आहे, त्या चौकामध्ये फ्लेक्स लावायचा आहे, त्या चौकामध्ये काही स्लोगन लावायचे असतात, या 68 लिंगाच्या मार्गावरती काही आपण फलक उभारणार आहोत, तर त्याच्या ठिकाणी कुठे कुठे त्यांनी ठिकाणं ठरवली, त्या परवानग्या कशा काढायच्या आहेत त्या कार्यकर्त्याला त्या लोकांची गाठ घालून देईल, त्याचा मसुदा दिला जाईल आणि वेळ पडली तर आपल्या कार्यालयातला माणूस त्यांच्या बरोबर जाऊन त्यांना ते परवाने उपलब्ध करून देईल. जिथे जिथे कॉर्नर सभा असतील किंवा मोठे सभा असतील तिथले परवाने पक्ष देणार का त्या उमेदवारांनी घ्यायला पाहिजे? हे त्यांनी कळवलं पक्षाच्या कार्यालयात, तर ते परवानगी आम्ही पक्ष कार्यालयातून काढून देऊ. धन्यवाद मॅडम. मॅडमनी सांगितलंय जिथं कॉर्नर सभा असतील आणि जे मोठे सभा असतील म्हणजे आपल्या चौकात असेल, आपल्या वार्डात असेल, तर त्याचे परवाने हे इथं काढून दिले जातील. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया यांची प्रचाराची रणनीती कशी असणार आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर न्यूज. या अजून आपले ताई काय तर सांगणार आहेत, ताई बोला. उद्या प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांचा मेळावा जामगुंडी लॉनला होणार आहे दुपारी 3:30 वाजता. त्याचंही नियोजन आता बहुतेक पूर्ण झालेलं आहे. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी त्याचं नियोजन पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर 10 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरती होणार आहे. सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांच्या सभेसाठी, त्यांचा भाषण ऐकण्यासाठी, त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आणि विकासाची गंगा त्यांनी कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे ते ऐकण्यासाठी आपण होम मैदानच्या ग्राउंडवरती दुपारी 1 वाजता सर्व मतदारांनी उपस्थित राहावी विनंती. चंदन, आपण आपल्या ताईला म्हणजे आपल्या शहर अध्यक्षांना एक प्रश्न विचारणार आहे की लाडकी बहीण जे आहे आता सध्याला, हो तुम्ही सांगितलेत हरिभाई देवकर ह्या प्रशालयाच्या प्रांगणात देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे आणि आपण अजून एक प्रश्न विचारणार आहे त्यांना की जे लाडकी बहीण योजना आहे, जे शिवसेना शिंदे गटाचे म्हणतात की हे आम्ही आणलो, नेमकं त्याच्यामध्ये काय भानगड आहे हे रोहिणीताईला विचारू. मला सांगा, लाडकी बहीण योजना ही
नेमकी कुणाची? ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. त्याच्यामध्ये माननीय देवाभाऊंनी पुढाकार घेतला, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा या सगळ्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. परंतु ही योजना आपली असं म्हणण्याचा कोणाचा अधिकार नाही. सर्वांनी मिळून ही योजना लाडक्या बहिणींच्या पर्यंत पोहोचवलेली आहे. ही योजना सर्वांनी मिळून ही योजना बहिणींच्यासाठी केलेली आहे. सर्वजण याच्यामध्ये भागीदार आहेत. त्यामुळे ही योजना महाराष्ट्र शासनाची आहे. त्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आहेत हे सांगितलं मी. सगळ्यांनी मिळून योजना केली, मग सेनेला तुम्ही का बरं संकट घेतले नाही? तो आपला पक्षश्रेष्ठींचा निर्णय होता, स्थानिक लोकांचा निर्णय होता की सेनेला बरोबर घ्यायचं का नाही. आम्ही त्यांच्याकडे सन्माननीय जागा मागण्यासाठी विनंती केलेली होती, परंतु त्यांची अपेक्षा मोठी होती, त्यामुळे ही युती होऊ शकलेली नाही. ठीक आहे मॅडम, खरंच बघूया. ते म्हणतात लाडकी बहीण आमची, हे म्हणतात आम्ही 3 जण मिळून केलो. खऱ्या लाडक्या बहिण्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवणार आहेत आपल्या मतदानातून. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर न्यूज.